हैदराबादच्या गॅजेट्स आज मिळाली माहिती। मीडियाच्या बांधवांनी सांगितलं मला आता हैदराबादला 5000 पुरावे सापडले आणि इथून माग का तुमचे हात मोडले होते काय? आमच्या गेल्या उपोषण करून करून बारगाड्या वाकून पार मला 4 पायऱ्या उतरायचं असल्या तरी 2 माणसं घ्यावं लागतात आता। म्हणजे आमचे मराठी रस्त्यावर उतरायला लावले, इतकी ताकद लावायला लागली। पण माय बापा हो, तुम्हाला मानावंच लागल। हटलात नाही तुम्ही शेवटपर्यंत, होऊन द्या म्हणले जवळ लढायचं तवर लढू। आता सोडायचंच नाही म्हणले तुम्ही, आणि मी बी नमुनात लागलो की नाही आंदोलक तुम्हाला। नाही तर काही असे होते लढायचे कुंकड जात होते काय माहिती। आपण आरोप नाही करत बरं का कोणावर, आपल्याला आपल्या जातीला नाव ठेवायची गरज, म्हणजे नाव ठेवायची सवय मला नाही। माझं एवढंच म्हणणं आहे, एवढंच ऐका फक्त शांत चित्तानं। माझं एवढंच म्हणणं आहे, मी मराठ्याचा लढा लढिलाच नसता, तुम्ही नीट लढिला असतात। तुम्ही जर लढा व्यवस्थित लढिला असता तर मला लढायची गरजच पडली नसती। का सांगतोय मी हे? 1-2 अभ्यासकांना मी खपानाच, आरक्षणाचे अभ्यासक आणि 2-3 समन्वयक। हे समन्वयक पदे कुठून आणलंय, कुणी आणलंय, कशा काय माहिती होती डोक्याला ताण। त्यांना मी पत्नीच पडा नाही, कारण त्यांचं दुकान बंद झालं, नोटा गोळा करायचं। त्यांना कोणी विचारी ना, बरं मी काय करू त्याला? मी विचार म्हणतोय वा सगळ्याला म्हणतो त्याला विचारी जा, तरी लोक विचारत मी काय करू? मी काय करू? मग काय चूक आहे? मी जर म्हणलो असतो बा त्यांना विचारू नका, मग ठीक आहे वा, मराठीला उद्यापासून सांगतो कडाल घेऊन हिंडावं त्यांना। पण आता समाज तुम्हाला जवळच करणार, मी त्याला काय करू? तुम्ही मस्त अभ्यासक आहे, सगळं खरं आहे, तुम्ही इमानदारीने केलं असतं तर तुम्हाला मिळालं असतं। काही अभ्यासक ताकदीने आपल्या पाठीशी, त्यांना काय नको, मान नको, पान नको, काय नको। काही समन्वयक सुद्धा आहेत की ते ताकदीनं मागे, त्यांना मान नको, पान नको काय। पण काही दुकानं बंद पडलेले दुकानदार आहे, त्यांना ते आंदोलन म्हणलं ते खुश व्हायचे, माल काढायला मिळत होतं वाटतं म्हणतो बरं का मी, ते खुश व्हायचे। त्याचं दुकानच बंद पडल्यामुळे ते माझ्यावर असं जळायला लागले की भयानक। मला काल माहिती मिळाली, सरकारनं काही समन्वयक जवळ धरलेत,